मुंबई घाटकोपर रामाबाई नगर नालंदा नगर का होगा कायापलट। सभी लोगों को मिलेगा उनके हक का घर। परमेश्वर कदम ने किया सभी स्थानीय लोगों से वादा। आपको बता दें, शिवसेना एकनाथ शिंदे गुट के विभाग प्रमुख परमेश्वर कदम के नेतृत्व में रामाबाई नगर और नालंदा नगर, कामराज नगर का होगा कायापलट। झोपड़ों के जगह पर बनेगी इमारत और चाली और झोपड़ों में रहने वालों को मिलेगा उनके हक का घर। परमेश्वर कदम रामाबाई नगर के कुछ इलाकों में स्थानीय लोगों से चर्चा करने पहुंचे, जहां पर स्थानीय लोगों से बातचीत करते हुए परमेश्वर कदम ने सभी लोगों को आने वाले सरकारी प्रोजेक्ट के बारे में बताया और सभी को आश्वासन दिया है कि सभी को उनके हक का घर मिलेगा और उनके इलाके में ही इमारत बनाई जाएगी। आइए जानते हैं पूर्व नगर सेवक परमेश्वर कदम से उनका क्या कहना है। रामाबाई आंबेडकर नगरमधील जनता ही जवळपास 30 वर्षापासून विकासाच्या पुनर्वसनाच्या कामाची वाट पाहत आहे। अनेक बिल्डर या ठिकाणी आले गेले पण डेव्हलपमेंट झाली नाही। मग आता सरकारच्या वतीने या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम सुरू होत आहे आणि येथील प्रत्येक झोपडीधारकाला चांगल्या बिल्डिंगमध्ये आणि जागेवरच रामाबाई नगरमध्येच घर पाहिजे। तर त्यांना मी आश्वासन दिलं की या ठिकाणी रामाबाई नगरमधील लोकांना रामाबाई नगरमध्येच घर मिळेल। तुमच्या घराच्या आजूबाजूला 100-200 मीटर इकडे तिकडे होईल, पण तुम्हाला रामाबाई नगरच्या आतमध्येच घर मिळेल। आणि रामाबाई नगरमध्ये तुम्हाला चांगल्या बिल्डिंगमध्ये MMRD मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून घर मिळणार आहे। पण काही लोक इथे अफवा उडवतात की तुम्हाला लल्लूबाई सारख्या बिल्डिंग बांधून मिळतील। तर लल्लूबाई हा प्रकल्प SRAचा प्रकल्प नाही, तो PAPचा प्रकल्प आहे आणि PAPच्या प्रकल्पासारख्या आपल्या बिल्डिंगी बनणार नाही। आपला प्रकल्प हा SRAचा प्रकल्प असल्यामुळे आपल्याला जागेवरच घर पुनर्वसन करून मिळणार आहे। त्या लोकांना सांगितलं आणि सर्व लोकांची त्याला संमती आहे। काही लोकांचे प्रश्न होते की पात्र कसे होणार, काय होणार, तर ते त्या लोकांना आम्ही समजून सांगितलं आणि प्रत्येकाचं घर पात्र करून देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे। सरकारी अधिकारी स्वतः SRAचे अधिकारी घरोघरी येत आहेत आणि SRAच्या अधिकाऱ्यांना पेपर द्यायचं सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणी कोणाला 1 रुपयाही देऊ नका। बरेचसे दलाल टाईपचे लोक या ठिकाणी फिरत आहेत, तुम्हाला नंबर टाकून देतो 2 लाख द्या, तुम्हाला घर पात्र करून देतो 2 लाख द्या असं बोलतात। तर कृपया कोणीही 1 रुपयाही या दलालांना देऊ नका, कारण हा MMRDAचा प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये जे काही खर्च लागतो ते सरकार स्वतः करणार आहे। झोपडीधारकासाठी पात्र करण्यासाठीचा, ट्रान्सफर केसचा आणि सशुल्कचा देखील खर्च सरकार स्वतः करणार आहे। त्यामुळे तुम्ही यांच्या भानगडीत पडू नका। इथे काय फॅसिलिटी असणार आहे आणि कधीपासून काम सुरू होणार आहे? या ठिकाणी आता सर्वेचं काम चालू झालेलं आहे आणि 2 महिन्याच्या आत आम्हाला ज्या ठिकाणचे पात्र होतील लोक त्यांना भाडे देण्याची प्रोव्हिजन SRAने आणि MMRDने केलेली आहे। त्यासाठी भाड्यासाठी 500 करोड रुपयाची व्यवस्था देखील केलेली आहे। जे सर्व पात्र होतील, ज्यांना भाडं पाहिजे त्यांना भाडं दिलं जाईल आणि ज्यांना ट्रान्झिट कॅम्प पाहिजे त्यांना ट्रान्झिट कॅम्प बनवून देण्यात येतील। पण आमच्या इथे जवळपास 40 ते 50% लोक हे भाडेकरू आहेत, त्यामुळे आम्हाला 50% जागा ही भाड्याच्या रूपाने 2 महिन्यातच खाली करून मिळेल। त्यामुळे पावसाळ्याच्या मध्ये 2 महिन्यात मे महिन्यापासून आम्ही जेव्हा खाली करू तर आम्हाला ऑक्टोबरपासून बिल्डिंगचं बांधकाम सुरू करायचं आहे। याच्यामध्ये फॅसिलिटी काय काय असणार आहे? या ठिकाणी 1000 लोकांच्या घरी, या ठिकाणी प्रत्येक बिल्डिंगमध्ये जवळपास 8500 फुटाचं ओपन स्पेस असणार आहे। प्रत्येक बिल्डिंगला बेसमेंटमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी C टाईप बिल्डिंग आहे, चाळ टाईप बिल्डिंग बनवण्यात येणार नाही आणि मॉडर्न ॲम्युनिटीज असणार आहेत सर्व। आणि ज्या काही असतील त्या आम्ही यांना व्हिज्युअल स्वरूपात दाखवणार देखील आहेत। प्रत्येक बिल्डिंगला 60 फुटी ते 40 फुटी रोड असणार आहेत। आज रामाबाई नगरमध्ये, कामराज नगरमध्ये जाताना माणसांची जीवाची घालमेल होते। आज एखादी गाडी येत नाही, लोकांना वजन आपल्या जे काही सामान आणायचं असतं ते उचलून आणावं लागतं। एखादा माणूस आजारी पडला तर ॲम्ब्युलन्सपर्यंत त्याला उचलून घ्यावं जावं लागतं। पण या ठिकाणी जो प्रकल्प होणार आहे त्या रामाबाईमध्ये रामाबाईच्या लोकांना जिथे बिल्डिंग देणार त्या ठिकाणी प्रत्येक बिल्डिंगला जवळपास 60 किंवा 40 फुटाचा रोड आहे आणि आपल्या घरापर्यंत गाडी रिक्षा पोहोचणार आहे। त्यामुळे सुविधा सगळ्यांना समान मिळणार आहे। किती बाय किती रूम भेटणार आहे? आपल्याकडे SRAच्या नियमाप्रमाणे 300 चौरस फूट कार्पेट एरियाचा रूम मिळणार आणि SRAचा प्रकल्प असेल तर 300 चौरस फूटचाच कार्पेटचा 1 बेडरूम हॉल किचन चांगला आणि तो मोठा असतो। या स्पेशल प्रोजेक्टसाठी तुम्हाला किती त्रास झाला आणि तुम्ही किती फॉलोअप केलं? कारण का हे किती वर्षापासून घराच्या कामावर आपण बघितलं की मुंबईमध्ये बऱ्याचशा प्रकल्प रखडलेले आहेत। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही योजना आणली होती की झोपडपट्टीतील लोकांना चांगल्या बिल्डिंगमध्ये राहायला जायला पाहिजे, असं यासाठी SRAची योजना आणली।
पण 95 पासून योजना चालू असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी योजना झाली नाही, तर ह्या रखडल्या होत्या. त्याचा प्रश्न मी मुख्यमंत्री साहेबांकडे मांडला होता की माझ्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 133 हा रमाबाई आणि कामराज नगरमध्ये वार्ड येतो, त्याच्यामध्ये मी 2000 घरातील लोकांना बिल्डिंगमध्ये घरं दिली, पण उरलेल्या 12,000 घरातील लोकांना पण मला बिल्डिंगचा प्रपोजल द्यायचं आहे आणि त्यांना पण चांगल्या इमारतीमध्ये बांधून द्यायचं आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मी सरकारच्या पाठी लागलो, त्यांच्याकडे गेलो आणि शासनाने देखील, शिंदेसाहेबांनी देखील, मुख्यमंत्री शिंदेसाहेब देखील झोपडपट्टीत राहिलेले, रिक्षा चालवले असल्यामुळे त्यांनी देखील आमचा प्रश्न ऐकला आणि सगळ्यात पहिला प्रकल्प जो सरकार राबवतो झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होता आमचा रमाबाई आणि कामराज नगरचा प्रकल्प आहे. त्यामुळे आमचे लोक सगळे लकी आहेत. खूप त्यांना म्हणजे लोकांचा देखील शिंदेसाहेबांना खूप आशीर्वाद मिळेल. लोकांना काय आवाहन करणार आहे, कारण काही इथं गलतफहमीमध्ये लोकांना हे करतायत. बघा, मी रस्त्यावरती उतरून चालणारा, प्रत्येक समस्येला फेस करणारा माणूस आहे. ज्या ज्या ठिकाणी कोणी अफवा उडवतील मी त्या ठिकाणी जाऊन त्या क्लिअर करणं हे माझं काम आहे. आणि प्रकल्प एक मी 2000 घरांचा यशस्वी करून दाखवला. 2 प्रकल्पामध्ये 1000 घरं दिली एका प्रकल्पात, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 730 घरं आणि पुन्हा 200 दुकानं, अशा प्रकारे 2000 घरं आणि दुकानं आम्ही दिलेली आहेत. तर प्रकल्प कसा यशस्वी करायचा हे मला माहिती आहे. लोकांना काय फक्त घरं चांगली पाहिजेत, बिल्डिंग चांगली पाहिजे, लोकांना राजकारणाशी देणं घेणं नाही. त्यामुळे हा प्रकल्प 100% यशस्वी होणार. फक्त या ठिकाणी MMRDA प्रकल्प राबवत असल्यामुळे कुठल्याही माणसाला 1 रुपया मिळणार नाही. तर काही लोक जे स्वतःला समाजसेवक समजतात ते नाराज होणार आणि ते विरोधातच बोलणार. त्यामुळे जनतेला माहिती आहे की इथे पैसेच नाही मिळणार, सरकार कोणालाच पैसे नाही देणार. तर जो खरोखर समाजसेवक आहे तो पाठीमागे येईल. आता या ठिकाणी बरेचसे लोक कार्यकर्ते या प्रकल्पासाठी देखील काम करतात. विरोध करणारे जर 4 लोक आहेत तर 40 कार्यकर्ते आहेत या ठिकाणी. बच्चावसारखे आहेत, मोरे साहेबांसारखे, तोरणे साहेबांसारखे, साक्षीताई आहेत, बरेच आहेत, संजय शिंदे आहेत. हे बरेचसे लोक असे आहेत या ठिकाणचे की जे प्रकल्पासाठी काम करत आहेत. आणि विरोध करणारे पण आहेत, पण विरोध करणारे 4-5 लोक आहेत जे झोलर लोक आहेत, त्यांच्याकडे जनता काही बघत नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.